लेकरू वंडी बाळवणी एकाएकी केला मेराशी चालणे कडे वागवणी भार खांदी. दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात आपल्याला थोडंसं चिंतन बघता येईल. महाराज वर्णन करतात कडे वागवणी भार खांदी. खांदी शब्द बापा करता का वापरला ऐका बसलेले. महिला मंडळ आपल्या घरात जर लहानसं लेकरू असलं आणि ते लेकरू जर रडायला लागलं तर तुम्ही त्याला उचलून घेता कुठं? हा, कडेवरती तुम्ही त्याला उचलून घेता. तेच तुम्ही कामात असू द्या, तुमचे मालक तुम्हाला समोर दिसतात, समोरला रडणारं लेकरू तुम्हाला दिसतं. तुम्ही कामात आहे आणि तुम्ही तुमच्या मालकाला सांगता ऐकलं का लेकरू रडतं, त्याला जरा उचलून घेता का? तो बाप पळत पळत येतो, त्या बापाला पोराला उचलून घेतो तो बाप. तर तो उचलून घेताना कडेवर नाही घेत, मग हा खांद्यावर घेतो का? त्याच्या पाठीमागचं बारकाई चिंतन आहे का तुमच्या लक्षात येईल? आई कडेवर घेते त्याला कारण आहे आईची प्रामाणिक इच्छा असते. जेवढं मी जग माझ्या डोळ्यानं पाहिलं तेवढं जग माझ्या लेकरानं डोळ्यानं पाहिलं पाहिजे, ही आईची प्रामाणिक भूमिका आहे. पण बापाचं मात्र तसं नाही. बाप खांद्यावर घेतो का? मी जेवढं जग पाहिलं नाही, माझ्यापेक्षा पुढचं जग माझ्या लेकरानं बघायला मिळावं, ही प्रामाणिक भावना त्या बापाच्या अंतःकरणात आहे. म्हणून कवी फार सुंदर म्हणून करतो ऐका. बाप स्वाभिमान बाळा बाप कनक रकना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो पाया कळस त्यावर जेव्हा खचतून पाया तेव्हा घर बांधा तुम्ही, किती मोठा बंगला बांधा तुम्ही, पण ते घर तिथपर्यंत शाबूत आहे जोपर्यंत घराचा पाया मजबूत आहे. एकदा पाया ढासळला अख्खी इमारत कोसळल्याशिवाय राहत नाही. तसं बाप घराचा पाया आहे. तर घर उभा राहिल्यानंतर कलशस्थानी जिला विराजमान केलं ती म्हणजे घरातली माय आहे, लक्षात ठेवा. आईला रडून मोकळं होता येतं, बापाला फक्त रडता येत नाही, ही शोकांतिक आहे. आई प्रेम व्यक्त करू शकते, बापाला प्रेम व्यक्त करता येत नाही. आणि का कोणाच ठाऊक भगवंताने अशी रूप तयार केली. आईच्या सहज डोळ्यात अश्रू दिले, पण बापाच्या मात्र अंतःकरणातल्या भावना सहज डोळ्यातून आपल्याला पाहायला मिळत नाही. तो बाप आहे, लक्षात ठेवा. त्याचं एकच मत असतं, जेवढं जर मी रडायला लागलो, मी दुःख व्यक्त केलं तर माझा परिवार माझ्यासाठी पुन्हा रडायला लागेल, हे पुन्हा बापाचे आहे. मला लेकीच्या डोळ्यात अश्रू कधी बापाला बघवत नाही. पण एक गोष्ट आहे सांगतो तुम्हाला, संसार जगत असताना महिला मंडळ, मला फक्त तुम्ही एक प्रामाणिक उत्तर द्या. पोरगा म्हटलं की तो आईचाच लाडका आहे आणि पोरगी म्हटलं की पटवून देऊ का तुम्हाला? आहे. तुम्ही फक्त मला प्रामाणिक उत्तर द्या, खोटं बोलायचं नाही. तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का पोरगी? खोटं बोललं तर पांडुरंगाचे पद आहे. हा, पोरगाच मानणार तुम्ही का? वंशाचा दिवा असतो ना पोरगा. हा, पोरगा झाला तर गाव आईना गावभर पेढ वाटलं घ्या, पोरगा झाला पेढ घ्या. तेच पोरग लय मोठं केलं आईनं, तर हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून शिकवलं. पोरग एवढं मोठं केलं, एवढं मोठं केलं. तेच पोरग मोठं झालं आणि ही बिचारी म्हातारी झाली. आणि म्हातारी झाल्यावर ह्याच पोरानं तिला घरातनं बाहेर काढलं. आणि मग ती बिचारी शेजारी पैसे जाऊन म्हणते, नसता झाला तरी कोण दिवाना. चांगला ध्यानात ठेवा तुम्ही दिवाना. खरंच आहे, बरं आईचं प्रेम पोरीपेक्षा पोरावरच जास्तीच आहे. आणि इथं बसलेले प्रत्येक पुरुष वर्ग माझ्या कीर्तनात आहे. ज्याच्या पोटी पोरगी जन्माला त्या प्रत्येक पुरुषाने मला उत्तर द्या, तुम्हाला तुमच्या घरात तुमची लेक जास्त आवडते का तुमचा पोरगा? हा, लेकच म्हणणार तुम्ही का? तुमची आई ज्या दिवशी तुम्हाला सोडून गेली, तुमच्या आई सोडून गेल्यापासून तुमच्या आई एवढं तुमच्यावर कुणी प्रेम केलं असं कुठे तुमच्या घरातल्या लेकीने? खरंच आहे. ज्याच्या पोटी पोरगी जन्माला आली ना, लहान असू दे तुमची लेक, आणि तुम्ही दिवसभर काम करून घरी या, तुमचा पोरगा तुम्ही यायच्या आधी 2 घास खाऊन कवात पोट भरून ढेकर देऊन ते झोपलेला असतो. पण तुमची लेक अजून तुम्हाला बघितल्याशिवाय झोपली नाही. तुमच्या जवळ येते लेक, बाबा चला ना जेवायला, मी थांबली तुमच्यासाठी. घरात बापाला समजवणार कोण असेल घरात? तर फक्त ती लेक असेल का महिला. इथं सासूरवाद शिंदे की बऱ्याच बसल्या माझ्या कीर्तनात. पोरीनो फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या, तुम्ही जेव्हा तुमचा फोन करता माहेरी फोन लावायला, वडिलाचा पप्पाचा तुमच्या वडिलाचा नंबर तुम्ही डायल करता फोनवर, कॉल करता, फोन लागतो, रिंग करतो आवाज फोन, आणि तिकडून हॅलो म्हणून आवाज येतो. फक्त आवाज बापाचा नसतो, आवाज आईचा असतो. तुम्ही तिला हॅलो सुद्धा म्हणत नाही.
डायरेक्ट तुम्ही तिला म्हणता बाबा कुठे गेले का, हे लेकीचं बाप वरती असणार होते का, लेकीनं प्रत्येक दुःख जाणलेलं असतं बापाचं. आता कलियुगात हे पोरांना सांगणं गरजेचं आहे. बापानं काय केलं आपल्या लेकराकरता हे पोरांना सांगणं गरजेचं आहे. नाही तर सांगू तुम्हाला, मायबाप नसलेली पोरं एकतर चांगलं घडतात, वाक्य नीट आहे का माझं, मायबाप नसलेली पोरं एकतर चांगलं घडतात, नाहीतर चांगलंच बिघडतात. लक्षात ठेवा. काळ भयान निघाला. बापाचं अस्तित्व मान्य नाही पोरांना, मायचं अस्तित्व पोरांना मान्य. जेव्हा कधी लेकीनं बापाला फोन करावा त्यावेळेस पहिल्यांदा विचारतोस बापाची ती लेक करत असते, बाप जरी घरात नसला तरी. का? तिनं पाहिले दुःख बापाचं. चैत्रातला महिना, सकाळच्या शाळा चालू झाल्या पोरांच्या, आणि लेक त्या बापाची लेक शाळेतून घरी यायला निघाली. 1 वाजता शाळा सुटली पोरीची. रखरख कोण करत ते पुरुष गुणात उभा राहिले. मला लय वाईट वाटतं त्यांचं. तुम्ही पुढे सरता का जरा, लय ऊन भया नाही सर ना पुढे एवढी जागा इथं काय, तुम्ही सुरुवातीला सांगितलं ऐकत नाही लोक. उन्हात त्यांची काय अवस्था होता असेल मला सांगा बरं. तिकडे बाप सांगत होतो तुमच्या पुढे ऐका, सोडून द्याविषयी माहिती लक्षात. चैत्रातला महिना, सकाळच्या शाळा, पोरगी शाळा सुटली, घराकडे जायला निघाली. आता तो जुना काळ आहे ना, कुठला आलं चांगलं डॉक्टर, त्या वायरच्या पिशव्या घ्यायच्या, त्यात त्या अशा खांद्यावर टाकायच्या, पोरगी घराकडे निघाली. भला मोठा हायवे रस्ता बाजूने जात होता घराच्या पुढून, आणि पलीकडे बाप दिसला त्या पोरीला दारात उभा राहिलेला. उन्हात, पायात चपला नाही, अंगावर शर्ट नाही, फाटलेलं बनियन त्याच्या अंगावर, छिद्र पडलेलं बनियन पाहिलं. पोरगी ती रस्ता क्रॉस करून बापाच्या जवळ आली. बाप डोळ्यानं समोर पाहिला त्या पोरीला. बापाच्या जवळ गेली, नानवणी पायानं उभा राहिला. बाप पोरीनं डोळ्यानं पाहिलं. ती बापाला काय बोलली नाही, पण एका पायाची तिची चप्पल काढली तिनं, आणि असा अलगद जमिनीवर पाय ठेवला. जसा पाय ठेवला तसा चढ दिशी तिच्या पायाला चटका बसला. फळ दिशी तिने चप्पल घातली, आणि मोठ्या आवाजात बापाला म्हणते, ओ बाबा, अहो किती जमीन तापली, चप्पल घाल ना पाया, नाही का आपल्याकडे चप्पल, आवाज काय उन्हात शेर सदरा नाही अंगावर, फाटलेल्या बनियावर उभा राहिला तुम्ही, घाला ना सदरा, नवा घ्या नसेल तर, चप्पल तुटली असेल तर नवीन घ्या. बाप पोरीला काही बोलला नाही, पण तीच बापाची नजर उमऱ्यात असलेल्या त्याच्या चपलीकडे तिने नजर केली. बापाची नजर पाहिली, पोरीनं उमऱ्याकडे पाहिलं तर 2 बंद तुटलेली चप्पल पोरीनं पाहिली बापाची. एका बंदाला सुतलीनं गाठ मारली तर दुसरा बंद तसाच दिसला त्या बापाच्या चपलाचा. त्यावेळेस ती पोरगी त्या बापाला म्हणते, घ्या ना बनियन, घ्या ना चपला, घ्या ना सदरा, का म्हणून एवढं दारिद्र्य वाट्याला आणता तुम्ही. त्यावेळेस तो बाप त्या पोरीला सांगतो, पोरी पैसे लय आहे माझ्याकडे, पण तुझ्यासारख्या 2 मुले आहेत मला, एक मुलगा आहे, तुमच्या दोघींचे शिक्षण, लग्न हे सगळं खटाटून मला एकट्याला करायचे. पुढे पै जमा करून स्वतःच्या शरीरात, स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगणारा घरातला बाप असतो. पण याची किंमत कळते माणसाला, आहे तोपर्यंत नाही. एकदा निघून गेला की क्षणाला ज्याची आठवण देतो घरातला बाप. पण बऱ्याच लेखी त्यांनी तुमच्या पायाला हात लावतो, महिन्यात नाही एकदा कोणा तुमच्या बापाला तुम्ही भेटून आलो पाहिजे. अहो कधी जाईल कोण जाईल नाही काय, कोणाच्या हातात आहे मर जगातलं, कोणाच्या नाही. प्रत्येक पोरीनं बापाची महिन्यात एकदा जाऊन चौकशी केली पाहिजे. आता आमच्या सुजाताताईंना विचारा, तात्या राहिलं नाही आता आयुष्यामध्ये, आणि तो म्हणतो सासूर वासीन लेखी करता हक्काचं माहेर कुठपर्यंत, जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंतच. भावाने कितीही जीव लावू देऊ, पण बापा एवढा जीव लावणारा घरात दुसरं कोणी नसतो लेखी. हक्काचा चपला सोडायचा उमरा तुमचा संपला. ज्या लेकींचा सासरी माहेरचा बाप निघून गेला, मायबाप निघून गेले, मायबापाच्या चपला दारातनं बाहेर गेल्या, हक्काचा चपला सोडायचा उमरा संपला तुमचा. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत आहे तोपर्यंत बाप जपा तुम्ही, आईला जपा तुमच्या. मला तुम्हाला मुळात भावनिक नाही करायचं, पण कलियुगामध्ये खूप वाईट निघालं. अहो हे हिंगणी नावाचं गाव आहे मसवड जवळ, प्रत्येकाला इथं बसायला बऱ्याच झाला माहिती असेल, हिंगणी मसवडच्या बाजूला गाव आहे. म्हणजे मागच्या 1 वर्षापूर्वी माझं कीर्तन होतं सप्ताहामध्ये.